मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिलेला आहे। पूर आणि अतिवृष्टीमुळे कर्ज वसुलीला स्थगिती देण्यात आली आहे। शेतीशी निगडीत कर्ज वसुलीला 1 वर्षाची स्थगिती देण्यात आली आहे। राज्यस्तरीय बँकर समितीला सरकारने तसे आदेशही दिले। जिल्हा मध्यवर्ती बँकेला देखील कर्ज वसुलीला स्थगिती देण्याचे सरकारकडून आदेश दिले गेले आहेत। तर सहकारी कर्जाचं पुनर्गठन देखील केलं जाणार आहे। अतिवृष्टीमुळे आता कर्ज वसुलीला स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर येते आहे। पूर आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं होतं आणि त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलेला आहे। पाहूयात दुसरी महत्त्वाची बातमी। मालवणमध्ये भाजप पदाधिकाऱ्याच्या घरावर निलेश राणे यांनी धाड टाकली। यावेळी घरामध्ये पैसे आढळलेले आहेत। भाजपच्या पदाधिकाऱ्यावर पैसे वाटप करण्याच्या तयारीत असल्याचा आरोप करण्यात आलाय। निलेश राणे यांनी याचा लाईव्ह व्हिडिओ तयार करत हे स्टिंग ऑपरेशन केलंय। यावेळी त्यांनी पोलीस आणि निवडणूक अधिकाऱ्यांना सुद्धा बोलावलेलं आहे। याच्या कुडाळचे तो पप्या तवटे, तो रुपेश कानडे, तो मोहन सावंत, तो रणजित देसाई, त्यांना फक्त एकच काम दिलंय, ते पैशाचं वाटप करायचं। त्या अंगावर पैसे घेऊन वाटप करतायत सगळीकडे। ह्यांच्यावर साहेब योग्य ती कारवाई करा। मी उद्या परत तुमच्या कार्यालयात येणार। मी आपल्यालाही सांगतो, मी परत तुमच्या कार्यालयामध्ये, मी उद्या तुमच्या कार्यालयात आहे। मला काय तुम्ही कारवाई करताय, आणि नुसती एका घरात नाही, सगळ्या जिथे तुम्हाला आमच्या पक्षाच्या कुठल्या घरात जायचंय तरी तुम्ही जा, काही हरकत नाही। माझ्या घरात सर्च मारायची, माझ्या घरात सर्च मारा, काही हरकत नाही। पण हे किमान 8 ते 10 घरात या मालवणमध्ये सुरू आहे, आणि हे सगळे अंगावर पैसे घेऊन सगळीकडे वाटप सुरू आहे। तुम्ही योग्य ती कारवाई करा। मी उद्या येतो तुम्हाला भेटायला। तर आता मी तुमच्याकडे हँडओव्हर करतो। माझं काम इकडे झालेलं आहे। बाकीचं तुम्ही आता बाकीची प्रोसिजर तुम्ही करा। मी उद्या येतो तुम्हाला भेटायला। तुझा काय संबंध आहे या घराशी? आणि ड्रायव्हर, मी बोललो तू वरती काय करतोय? मग तो चावी द्यायला आलो। आम्ही जेव्हा आतमध्ये शिरलो आणि विचारलं, म्हणजे बघत होतो, तर हे दोघं आतल्या खोलीत, जिथे तुम्ही पैशाची शूटिंग केली असेल, हे दोघं आतल्या खोलीत पळाले आणि ते पैसे डिस्पोज करायला ते प्रयत्न करत होते। त्यांना माहित नाही मी तयारीने आलो होतो। खालपर्यंत इकडे सगळी तयारीने होतो। ते पळायचे सगळे मार्ग बंद होते। त्यांना जेव्हा कळलं ते गपचूप वरती बसले। त्या विजय केनवडेकरांची घमेंड बघा किती आहे। त्यांना माहिती आहे ते सुटणार आहेत। दिवस रात्र 24 तास आम्ही आमची लोक लावणारच। यांच्या कुडाळचे तो पप्या। दरम्यान वैभव नाईकांनी या प्रकरणामध्ये निलेश राणे यांच्यावरच आरोप केलेले आहेत। भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते विजय केनवडेकर हे कालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये नारायण राणेंचे मालवण शहरातले प्रचार प्रमुख होते, आणि विधानसभा निवडणुकीमध्ये निलेश राणेंचे ते प्रचार प्रमुख होते। आणि त्यामुळे विजय केनवडेकर यांच्या मार्फतच कालच्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पैशाचा वापर सुरू झाला होता, वाटप सुरू झालं होतं। आणि याच निलेश राणेंच्यासाठी त्यांनी सुद्धा वाटप केलं होतं। आणि त्यामुळे त्यांना माहिती होतं की भारतीय जनता पार्टीचे पैसे कोणाकडे येणार आहेत, आणि भारतीय जनता पार्टीचे पैसे दरवेळेप्रमाणे आलेत। हे थोडे पैसे पकडलेत, परंतु निवडणुकीमध्ये आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 5-5, 10-10 हजार रुपये मतदानाला एका मताला पैसे वाटप होत आहे। यात शिंदे सेना सुद्धा कमी नाही आहे, ते त्याच्यापेक्षा जास्त करतायत। आणि त्यामुळे ह्या प्रकाराबद्दल निवडणूक आयोग कुठलीही भूमिका यापुढच्या याआधी घेतली नाही, कारण त्यांनी लाखो लोकांना पैसे असे वाटलेले आहेत। दरम्यान नवनाथ बन यांची देखील यावर प्रतिक्रिया आली आहे, पाहूयात। मालवण प्रकरणामध्ये भारतीय जनता पार्टीवर करण्यात आलेले आरोप धादांत खोटे आहेत। या संपूर्ण प्रकरणाचा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांच्याशी काहीही संबंध नाही। जाणीवपूर्वक भारतीय जनता पार्टीला बदनाम करण्यासाठी काही लोक अशा पद्धतीचं षडयंत्र रचतायत का, आणि भारतीय जनता पार्टीला बदनाम करतायत का, याचा देखील तपास होणं गरजेचं आहे। या संपूर्ण प्रकरणात पोलीस अधिकारी आणि निवडणूक आयोगाने योग्य ती चौकशी करून दोषींवर कारवाई केली पाहिजे। भारतीय जनता पार्टी पैसे वाटपावर विश्वास ठेवत नाही। आमचा लोकशाहीवर आणि महाराष्ट्राच्या जनतेवर संपूर्ण विश्वास आहे। भाजपला जाणीवपूर्वक बदनाम करण्यासाठी काही लोक अशा पद्धतीचं षडयंत्र रचतात का,
याचा तपास या निमित्ताने झाला पाहिजे. अवघ्या दिवसभरातली तिसरी महत्त्वाची बातमी. दुबार मतदारांवरनं राज्याचं राजकारण चांगलंच तापलेलं आहे. मुंबई पालिकेच्या मतदार यादीमध्ये देखील लाखो दुबार मतदार आहेत अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली. त्यामुळे पुन्हा एकदा दुबार मतदारांवरून वाद पेटलेला आहे. निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनंतर विरोधक पुन्हा एकदा आक्रमक झालेले आहेत. 200पेक्षा जास्त वेळा नाव असलेले 4,33,000 मतदारांची नाव आहेत. दुबार मतदार 6,68,505 आहेत. उर्ला एल मध्ये 78,825 दुबार मतदार आहेत. डोंगरी भेंडी बाजारात मशीद बंदर बी वॉर्ड इथं 8,398 दुबार मतदार आहेत. समाधान सरवणकर वॉर्ड 194 7,584 दुबार मतदार आढळलेत. वरळीमध्ये सर्वाधिक दुबार मतदार आहेत. आशिष चेंबूरकर वॉर्ड 196 7,095 दुबार मतदार सापडलेत. स्नेहल आंबेकर वॉर्ड 198 7,295 दुबार मतदार. किशोरी पेडणेकर वॉर्ड 199 8,207 दुबार मतदार. जे जे बाजू घेत होते त्यांच्या खाडीत थोबाडीत मारली. कारण आम्ही आमदारकीला मतदान केलं आणि आम्हाला तुम्ही दुबार ठरवतात म्हणजे नक्की कुठे बसून बोलते ही यादी बनवली आणि हे निवडणूक आयोगाचं काम नाही का? आदित्यच्या मतदारसंघात असे भानगडी काय होतात कळत नाही. परंतु जर असं जर झालं असेल तर ते चुकीचं आहे. कधी आलं कसं आलं 103 वेळा आलं हा वर्ल्ड रेकॉर्ड फक्त वरळी मतदारसंघातच कसा होतो याचा सुद्धा तपास करावा लागेल. 103 वेळा नाव असलं तर एकच वेळा मतदान होणार आहे. शेवटी निवडणूक आयोगाने एकदा तुम्हाला मतदान करताना त्या ठिकाणी शाई लावली की मग तुम्हाला मतदानाला जाता येत नाही. 10 नाव राव की 15 नाव राव, पण ही यादी स्क्रॅप केली पाहिजे. SIR आला पाहिजे. जे लोक मयत झाले आहेत, ज्याचे दुबार नाव आहे, ज्याचे तिबार नाव आहे ते काढले पाहिजे आणि हे नावं काढून या ठिकाणी जे आत्ता लाईव्ह लोक आहेत, जे लोक त्या भागात राहतात त्या भागातल्या लोकांचे नाव टाकले पाहिजे. अनेक भागांमध्ये डी वॉर्डमध्ये 33,000 आहे, F नॉर्थमध्ये 38,000 आहे, F साऊथमध्ये 46,000 आहे. वॉर्ड वाईज नेम काउंट आपण म्हटलं तर या सर्व ज्या गोष्टी आपण जर पाहिलं असेल आपण तर तब्बल काही भागांमध्ये एवढ्या मोठ्या संख्येने जर हे दोबारा जर मतदान होत असेल तर ही लोकशाहीची थट्टा आहे की नाही आणि हे जाणून बुजून केलंय किंवा एक स्ट्रॅटेजिक भाग आहे की काय हा एक प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो. अवघ्यात चौथी महत्त्वाची बातमी. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी मुंबई IIT संदर्भात केलेल्या एका विधानानंतर राज ठाकरे चांगलेच आक्रमक झाले. राज ठाकरे यांनी एक पोस्ट शेअर करत जितेंद्र सिंग यांच्यासह भाजपची खरडपट्टी काढली. मुंबई संदर्भात पोटात साचलेली मळमळ बाहेर निघाली असं म्हणत राज ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केलेला आहे. दरम्यान राज ठाकरे यांच्या या पोस्टनंतर भाजपनं देखील त्यांच्यावर पलटवार केला आहे. असं विधान केल्यानंतर राज्यातील किंवा मुंबईतील ह्यांचे जे सो कॉल जे नेते आहेत ते बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर सद्भावना किंवा पश्चातापाचे साठी काय आंदोलन करणार आहेत का? हे सगळे राज्यातील नेत्यांना काढलेला हा चिमटा ते त्याच्या विरुद्ध हे बोलणार आहेत का याचं उत्तर भाजपाने द्यायला हवं. त्यांना हेच राहतं जेव्हा त्यांच्या निवडणुका येतात ना मुंबई वगैरेच्या तर गुजरात दिसतं, ते बुलेट ट्रेन दिसतं. त्यांना विकास दिसत नाही. काहीतरी कुठं जोडायचं, कुठं काय करायचं. मुंबई ही महाराष्ट्राची आहे, मुंबई ही महाराष्ट्राची राहील आणि मुंबईला कोणी तोडू शकत नाही. आणि त्यामुळं ह्या फालतू गोष्टी जे करतात रोज नरेटिव्ह तयार करण्याच्या यामध्ये आमचा काही इंटरेस्ट नाही आहे. आमचा इंटरेस्ट हा जनतेच्या विकासाकरता आहे. दुर्दैवानं आदरणीय राज ठाकरे यांनी फॅक्ट चेक न करता आज अशा पद्धतीनं मानसिकतेवर ट्विट केलेलं आहे. भारतीय जनता पार्टीची मानसिकता कायम मुंबईकरांना क्रमांक 1 करणं, महाराष्ट्राला क्रमांक 1चं राज्य बनवणं ही राहिलेली आहे. म्हणूनच
मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र क्रमांक 1चं राज्य झालेलं आहे आणि हे काही लोकांना बघवत नाही. कित्येक संस्था, बँका यांच्या नावासमोर ते जुनीच नावं आहेत. वाटतं जर नामांतर झालं तर त्या संस्थेचं नामांतरसुद्धा व्हावं, त्याच्यात दुरुस्ती व्हावी. मुंबईची काय ॲलर्जी त्या मंत्र्याला? बॉम्बे कशाला लागतं त्याला? काय इंग्रजाच्या अवलादीचा आहे का तो? मुंबईचं काय त्याला वावडं आहे? भारतीय जनता पार्टीचा नेता आहे तो. दरम्यान पोलिसांनी IIT गेट समोरील बॅनर हटवलेला आहे. पवई IITच्या गेट समोर मनसेनं बॅनरबाजी केली आहे. केंद्रीय मंत्री सिंग यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा अशी देखील मागणी केली आहे. IITच्या इंग्रजी नावामध्ये बॉम्बे असलेला शब्द काढण्यात यावा अशी मागणी मनसेनं केलेली आहे. आंदोलनाचा इशारा देखील दिला आहे. शिक्षण संस्था आहे IIT पवईची, त्या ठिकाणी आम्ही एक निषेधाचा फलक लावला होता. तो फलक या पोलीस स्टेशनने काढला. त्यांनी असं सांगितलं तो इल्लिगल फलक आहे, त्याला कुठची पूर्वपरवानगी न घेता तो फलक लावला. तर आम्ही प्रशासनाला आज तेच विचारायला आलो की या मुंबईमध्ये या परिसरामध्ये जेवढे इल्लिगल फलक असतील ते तुम्ही काढणार का आणि तुम्ही त्याच्यावर काय कारवाई करणार? म्हणजे जर एक निषेधाचा बॅनर लावल्यानंतर तुम्ही इतकी तत्परता दाखवली, मग एका केंद्रीय मंत्र्यांनी महाराष्ट्रातील मुंबईतल्या सर्व तमाम महाराष्ट्र जनतेची जी जनतेला जे दुखवलं आहे त्याच्याबद्दल तुम्ही काय कारवाई करणार? पाहुयात 5वी महत्त्वाची बातमी. पुण्यातील जमीन गैरव्यवहाराच्या प्रकरणावरून अंजली दमानिया यांनी अजित पवारांना थेट इशारा दिला. अजित पवारांचा उपमुख्यमंत्रीपदाचा आणि पालकमंत्रीपदाचा राजीनामा घेण्याची मागणीच दमानिया यांनी केली आहे. तर पार्थ पवारवर देखील गुन्हा दाखल करा, दिग्विजय पाटील, शीतल तेजवानीला अटक करा अशी देखील मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे. लँडला डॅश, बिल्डिंगला डॅश आणि एकूण आमची इन्व्हेस्टमेंट ही 98 लाखाची होणार आहे. फक्त 98 लाखाची इन्व्हेस्टमेंट आम्ही करणार आहे आणि त्याच्यात आम्ही डेटा सेंटर उभारणार आहे. त्याच्यासाठी LOI द्या अशी मागणी अमेडियातर्फे केली गेली आहे. म्हणजे LOI मागून स्टॅम्प ड्युटी वेवर घेऊन ती जमीन घेतली गेली आहे हे म्हणणं साफ खोटंच नाही, हा एक आणि मोठा फ्रॉड आहे. की LOI मध्ये फ्रॉड आहे, LOI मध्ये कधीच जमीन घ्यायची नव्हती, ती केवळ लीजवर घेऊन त्याच्यावर स्टॅम्प ड्युटी माफ करायची, अशा प्रकारचे अनेक त्यांनी आरोप केले. माझी त्यांना विनंती आहे की हे सगळे आरोप त्यांनी आपल्या कागदपत्रांसह जी ॲडिशनल CS विकास खरगे यांच्या अध्यक्षतेखाली SIT नेमलेली आहे ह्याला हे सगळे पुरावे त्यांनी जाऊन द्यावेत. की अजित पवार यांनी त्यांच्या उपमुख्यमंत्री पदावरनं आणि पालकमंत्री पदावरनं तात्काळ म्हणजे 24 तासात त्यांचा राजीनामा हा फडणवीसांनी ताबडतोब घ्यावा अशी मी त्यांना विनंती करतेय. त्यांना वॉर्निंग देतेय की जर हे त्यांनी केलं नाही तर मला पुढचं पाऊल म्हणजे उद्या दिल्लीला जाऊन अमित शहा यांची भेट घ्यावी लागेल. अजित पवारांचा राजीनामा घ्या नाही तर मी अमित शहा यांना भेटेल. त्या काय बोलल्या मला माहिती. अवघ्या दिवसभरातली 6वी महत्त्वाची बातमी. नगरपरिषद नगरपंचायत निवडणुकीमध्ये महायुतीत अनेक ठिकाणी दोस्तीमध्ये कुस्ती सुरू आहे. मात्र आता या राजकीय कुस्तीच्या आखाड्यामध्ये महायुतीचे दिग्गज नेते देखील उतरलेले आहेत. पालघरच्या डहाणू नगर परिषदेमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला भाजपनं आव्हान दिलंय. त्यामुळे डहाणूमध्ये जाऊन एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या विरोधकांवर सडकून टीका केली आहे. अहंकाराच्या विरोधात आपण एकत्र आलोय, अहंकारामुळे रावणाची लंका जळाल्याचं एकनाथ शिंदेंनी म्हटलं होतं. दरम्यान यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील त्यावर आता पलटवार केलाय. आपण सगळेजण एकत्र आलेला आहात, एका अधिकारशाहीच्या विरोधामध्ये एकत्र आलेला आहात, अहंकाराच्या विरोधामध्ये एकत्र आलेला आहात. अहंकार तर रावणासारखा अहंकार होता, रावणाची लंका जळून खाक झाली अहंकारामुळे. आणि तुम्हाला 2 तारखेला तेच काम करायचं आहे, तेच काम करायचं आहे. कोणी काही म्हटलं तरी चिंता करू नका. कोणी हे म्हणालं असेल की तुमची लंका जाळून टाकतो वगैरे, आपण लंकेत राहतच नाही. आपण तर रामाचे अनुयायी आहोत, रावणाचे आहोत का? बस. आणि तू तर भरतच आहे.
रामाचा छोटा भाऊ. आता रामाच्या भावाची लंका असू शकते का? नाही. त्यामुळे अशा गोष्टी इलेक्शनमध्ये बोलाव्या लागतात, त्या मनावर घ्यायच्या नसतात. आपण जय श्रीराम वाले लोक आहोत. प्रभू श्रीरामांना मानणारा पक्ष आणि पक्षाचा उमेदवार भरत, अरे लंका तर हा पेटवणार आहे. पाहुयात 7वी महत्त्वाची बातमी. सध्या राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे वारे वाहत आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार कंबर कसली आहे. त्यातच दररोज नवनवी वादग्रस्त वक्तव्य समोर येताना दिसत आहेत. नाशिकच्या भगूरमध्ये पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांची सभा पार पडली. या सभेत गुलाबराव पाटलांनी जोरदार फटकेबाजी केली आहे. नगर विकास खाता आपल्याकडे असून त्यामध्ये माल आहे असं वक्तव्य त्यांनी केलं. त्यांच्या या विधानाचा शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. तारखेला मतदान होतं, मागच्या वेळेस 21 तारखेला आमदारकीचं, 20 तारखेला 18ला लई लक्ष्मी फिरली, दारोदार फिरली. उठ बघता, काय झोपलायस, उठ, मी आली आहे, तुला प्रसन्न होते. बाहेर खाटी टाकून झोपा तुम्ही बी 1 तारखेला. लक्ष्मी येणार आहे, उठ बघता, काय झोपलायस, उठ. आणि आता तर नगर विकास खाता आपल्याकडे आहे, बेमाल है नगर विकास में. पैशांचे पेव देणारे, पैसे वाटणारे सगळे माणसं तिकडे आहेत आणि अर्ध्या रात्री तुमच्याकरता रक्त देणारे माणसं तुमच्या समोर उभे केलेले आहेत. आता सगळं होईल, दारू काय, मटण काय, सगळं होईल. मटण तुमचं घ्या म्हणावं, पण बटन आमचं दाबावं म्हणावं. ज्यांनी मुलाला जन्माला घातलं त्यांनीच बारसं करावं. या पाण्याची योजना ह्या पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी मंजूर करून दिलेली हे मी नम्रपणे आपल्याला सांगतोय. आणि तसं वाटत असेल तर मी GR पण द्यायला तयार आहे. आणि आता आमच्या विरुद्ध जे सगळे लागले आहेत, हे बघा आप्पा, जेव्हा माणूस कमजोर असतो आणि कोणी गल्लीत त्याला मारतं, मग तो काय म्हणतो, मला मारणार रे, भाऊबंदकीचा भाव आणणार रे. तसं यांनी सगळी भाऊबंदकी जमा करून घेतली तुमच्या विरोधात. त्यामुळे घाबरण्याची गरज नाही. या ठिकाणी आपला भगवा झेंडाच फडकणारा आहे. माल आहे या शब्दाचा अर्थ काय? लक्ष्मी येणार आहे या शब्दाचा अर्थ काय? सत्ताधारी पक्षातले मंत्री अशा पद्धतीनं वक्तव्य करतात. पोलीस झोपलेले आहे का? निवडणूक आयोग झोपलेले आहे का? मग आपण निष्पक्ष निवडणुका कशा पद्धतीनं होतील, निरपेक्ष निवडणुका कशा पद्धतीनं होतील, जनता निर्भयपणे मतदान कशा पद्धतीनं करेल, हा प्रश्न निवडणूक आयोगाला आम्ही विचारतो. पाहुयात 8वी महत्त्वाची बातमी. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, पण राज्यातील मराठी शाळा मात्र बंद होण्याच्या मार्गावर आहेत. मराठी माध्यमाच्या शाळांना बळ देण्याऐवजी शाळा बंद पडतील की काय असं चित्र सध्या निर्माण झालंय. कारण राज्यातील शाळांमध्ये शिक्षक समायोजन प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील 600 मराठी शाळा बंद होण्याची शक्यता आहे. सरकारच्या या निर्णयाला विरोधी नेत्यांनी देखील विरोध केलेला आहे. पायाभूत सुविधांच्या अभावी अनेक मराठी शाळा बंद पडल्या, त्याकडे शिवसेनेच्या सचिन अहिर यांनी लक्ष वेधलं. तर मराठी शाळा बंद करण्याचा उद्देश नसून त्या वाढवण्यावर आमचा भर आहे असं संजय शिरसाट यांनी म्हटलंय. 5 डिसेंबरपर्यंत अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन करण्याचे आदेश देण्यात आलेत. नव्या नियमांनुसार वर्गात किमान 20 विद्यार्थी असल्यास वर्गासाठी 1 शिक्षक देण्याची तरतूद आहे. राज्यातील अनेक मराठी शाळांमध्ये 20 पेक्षा कमी विद्यार्थी संख्या आहे. 20 पेक्षा कमी विद्यार्थी असलेल्या शाळांमध्ये 0 शिक्षक अशी चिंताजनक स्थितीची शक्यता आहे. शाळांमध्ये शिक्षकच राहिले नाहीत तर विद्यार्थ्यांना शिकवणार कोण? शिक्षकच नसल्यानं पर्यायानं मराठी शाळा बंद करण्याची नामुष्की ओढावेल. शाळा बंद झाल्यास हजारो विद्यार्थी शाळाबाह्य ठरण्याची भीती व्यक्त केली जाते. सरकारच्या निर्णयाला शिक्षक संघटना आणि पालक संघटनांनी विरोध केला. मराठी शाळा हे धोक्यात आलेले म्हणजे बंद होण्याच्या मार्गावरती आहेत की काय, मी अधिकची त्याची माहिती घेतोय. पण यामध्ये हे सुस्पष्ट आहे की त्याला जिवंत ठेवण्यासाठी त्याला जी लागणारे जो मूलभूत जे पायाभूत सुविधा जी आहेत ते तर राहिलंच बाजूला, पण लोकांना आकर्षित करण्यासाठी काहीच राहिलेलं नाही आहे. आणि या उलट बेकायदेशीर रीती
मोठ्या प्रमाणावरती वाढणाऱ्या नागरीकरण आणि शहरीकरणमध्ये प्रायव्हेट शाळांना प्रोत्साहन दिलं जातं. मराठी शाळा बंद करायचा आमचा उद्देश नाही. मराठी शाळा ह्या वाढल्या पाहिजेत. परंतु काही शाळेमध्ये पटसंख्या जी आहे, मुलं 5 शिक्षक 5 अशा ज्या ठिकाणची अवस्था आहे त्या शाळा ह्या बंद करून दुसरीकडे मर्ज करण्यात येतात. म्हणून शाळेच्या संख्या जरी कमी दिसत असेल परंतु मराठी शाळा बंद करणं हा त्याच्या मागचा हेतू नाही आहे. परंतु शासनाचं अनुदान घेणे किंवा शासनाच्या पैशावर लूटमार करणे हे काही लोकांचा जो धंदा आहे त्याला आम्ही ब्रेक देतो. पाहूयात दिवसभरातली 9वी महत्त्वाची बातमी. नगरपालिका निवडणुकीच्या मतदानाची तारीख जवळ येत असतानाच नेते मंडळीच्या टीकेला देखील धार येताना दिसतेय. भाजप खासदार अशोक चव्हाण यांचा मतदारसंघ असलेल्या नांदेड जिल्ह्यातल्या भोकरमध्ये मंत्री संजय शिरसाट यांची जाहीर सभा झाली. शिरसाट यांनी अशोक चव्हाण यांचे वडील दिवंगत शंकरराव चव्हाण यांच्यावर टीका केली. शंकरराव चव्हाण हे नांदेडला लंडन बनवणार असं म्हणायचे, पण मला तसं काही दिसलं नाही असं शिरसाट यांनी म्हटलं. तर अशोक चव्हाणांवर देखील त्यांनी टीकास्त्र डागलेलं आहे. पाहिजेच कशाला मुळात आमच्या मित्रांनी हेमंतनी सांगितलं ही एजन्सी त्यांच्याकडं, ही एजन्सी त्यांच्याकडं, ही एजन्सी त्यांच्याकडं, ही एजन्सी त्यांच्याकडं. आणि एवढं सगळं एजन्सी घेऊन करता का? अरे भाकरीच खाता का नोटा खाता तुम्ही लोक? खायला तर भाकरच लागते ना. ट्यूमर तूप जरी टाकलं तर भाकर एकच्या ऐवजी 1.5 खाशील, आणखी काय खाणार? मग एवढा पैसा पाहिजे कशाला? बरं मागं बी असं काही नाही पहिल्यासारखं घरामध्ये 15 लोकांचं कुटुंब आहे, मग आता सगळ्यांचे हिस्से वाटे होते तर काही हिश्श्यात राहिलं पाहिजे असंही काही नाही. पण अरे गरिबांना जर मिळायचं तर जाऊ ना दूर. तुम्हाला एवढा पैसा पाहिजे कशाला? महायुतीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या नाराजी संदर्भात मंत्री गुलाबराव पाटलांनी एक सूचक विधान केलंय. काँग्रेसपासून आम्ही हाच त्रास सहन करत असल्याचं त्यांनी म्हटलंय. त्यामुळे महायुतीमध्येही शिवसेनेच्या नेत्यांना त्रास होतोय का असा प्रश्न गुलाबराव पाटील यांच्या या वक्तव्यानंतर आता उपस्थित केला जातोय. कारण गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिवसेनेमध्ये आलबेल नसल्याचं चित्र आहे. त्यामुळे गुलाबराव पाटलांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळातही चर्चांना उधाण आलेलं आहे.